राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला असताना जिल्ह्यांना पालकमंत्रीपद मिळत नव्हतं। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याने पालकमंत्री ठरवण्यास उशीर होत असल्याच्या चर्चा होत्या। अखेर शनिवारी यादी उशिरा जाहीर झाली आणि या यादी आल्यानंतर आता अनेकांची नाराजी देखील दिसून येते। आता पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर 24 तास होत नाही तरी यात बदल देखील करण्यात आलेत। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे। रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं, तर नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं। त्यामुळे 24 तासात असं काय घडलं की या आदेशांना स्थगिती देण्यात आली, यामागचं राजकारण काय आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया। शनिवारी रात्री उशिरा पालकमंत्रीपदाची यादी समोर आली। यात सर्वाधिक पालकमंत्रीपदं भाजपला देण्यात आली आहेत। रायगडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 3 तर भाजपचे 3 आमदार आहेत। राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या श्रीवर्धन या मतदारसंघाच्या आमदार आहेत। अशा वेळी पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली। रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेने दावा केला होता। या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही होते। अशा वेळी पुन्हा एकदा हे पद तटकरेंकडे गेलं। त्यामुळे भरत गोगावले चांगलेच नाराज झाले। गोगावले यांच्या समर्थकांनी काही काळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग देखील रोखला होता। शिंदे देखील यावरून नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। त्यातच शिर्डीच्या अधिवेशनात माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी गोगावले आणि आम्ही सोबत काम करू अशी प्रतिक्रिया दिली होती। दुसरीकडे नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्री केल्याने शिंदे सेनेत देखील नाराजी आहे। महायुतीच्या सरकारमध्ये दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते, परंतु नव्या लिस्टमध्ये त्यांना कुठल्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे त्यांची नाराजी समोर आली होती। या सगळ्यात नाशिक जिल्ह्यात अजितदादांच्या पक्षाचे सर्वाधिक 7 आमदार आहेत। असं असताना माणिकराव कोकटे यांना नाशिकचं पालकमंत्रीपद न देता नंदुरबारचं पालकमंत्रीपद करण्यात आलं। यामुळे सुद्धा अजित पवारांच्या पक्षात खतखत दिसून आली। या सगळ्या खतखतीचं रूपांतर 2 पालकमंत्रीपदांना स्थगिती देण्याच्या आदेशात झालंय। रविवारी रात्री रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे। पुढील आदेश येईपर्यंत या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या आदेशांना स्थगिती देण्यात आल्याचं या सगळ्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे महायुतीत वरवर सगळं काही अलबेल आहे असं दिसत असताना आतमध्ये खतखत असल्याचं समोर आलंय। या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना मुंबईचं पालकमंत्रीपद दिलेलं असताना त्यांना मुंबई उपनगराचं पालकमंत्रीपद हवं होतं। पालकमंत्रीपदांच्या वाटपात शिंदेंच्या अनेक मंत्र्यांची नाराजी असल्याने एकनाथ शिंदे यांनी थेट दरेगाव गाठल्याची चर्चा आहे। आता दरेगावात शिंदेंना भेटण्यासाठी बावनकुळे आणि महाजन गेलेत। त्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा लवकर सुटेल असं सध्या तरी दिसत नाहीये। हे सगळं सुरू असताना बीडच्या पालकमंत्रीपदी अजितदादांची वर्णी लागली आहे। धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद न देता थेट अजित पवारांनी बीड जिल्हा स्वतःकडे ठेवलाय। आता धनंजय मुंडेंनी दादांना शुभेच्छा दिल्या असल्या तरी पंकजा मुंडे यांनी काहीशी नाराजी बोलून दाखवली। बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंद झाला असता असं मुंडे म्हणाल्यात। त्यामुळे पालकमंत्रीपदावरून सुरू असलेलं नाराजी नाट्य कधीपर्यंत सुरू राहतं हे पाहावं लागेल। या सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।